नमस्कार मित्रांनो, आज आपण इन्कम टॅक्सच्या नवीन नियमानुसार TDSचे चलन कसे तयार करायचे आहे व त्यातील झालेला बदल याची पूर्णपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इन्कम टॅक्सच्या साईडवर आल्यानंतर आपल्याला इथे इन्कम टॅक्सचे जे पोर्टल आहे यातील इंटरफेसवर खूप सारे बदल झाले दिसून येतील। यामध्ये चलन तयार करण्यासाठी इथे लॉग इन करून आपला पॅन नंबर व टॅन नंबर व पासवर्ड टाकून चलन तयार करू शकता। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला लॉग इन न करता चलन तयार करायचे असल्यामुळे आपण खाली येऊन या ई पे टॅक्सवर क्लिक करायचे आहे। यावर आल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन दिसून येतील। यामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 व इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 असे दोन ऑप्शन दिसून येतील। यामध्ये जर आपल्याला एप्रिलच्या नंतरचे किंवा एप्रिलपासून जर चलन तयार करायचे असेल तर आपल्याला इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 यावर क्लिक करावे लागेल। त्यानंतर आपल्याला इथे आपला टॅन किंवा पॅन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला खाली इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे व कंटिन्यूला क्लिक करायचे आहे। इथे आपला जो आलेला OTP आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपण जो टाकलेला टॅन नंबर व आपल्या आस्थापनाचे नाव दिसून येईल। त्यानंतर आपल्याला इथे एक खूप मोठा बदल झालेला दिसून येईल, तो म्हणजे टॅक्स इयर। मागच्या नियमाप्रमाणे किंवा जुन्या नियमाप्रमाणे इथे असेसमेंट इयर किंवा फायनान्शियल इयर असे लिहून येत होते, पण नवीन नियमानुसार आपल्याला इथे टॅक्स इयर दिसून येईल। त्यानंतर आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इथे पे टॅक्स TDS व TCS यावर प्रोसीड करायचे आहे। यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसून येतील, ते म्हणजे आपली जी डिरेक्टरी आहे ती अदर दॅन कंपनी आहे का कंपनी डिरेक्टरी आहे। त्यानंतर आपले जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे ते सिलेक्ट करायचे आहे। आपल्या या पार्टीमध्ये अदर दॅन कंपनी डिरेक्टरी असल्यामुळे इथे क्लिक करूया। त्यानंतर रेसिडेंटला क्लिक करूया। दोन्ही ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे अजून एक बदल झालेला दिसून येईल, तो म्हणजे सेक्शन वाईज पेमेंट डिटेल्स चलन कोडनुसार टाकायचे आहे। यामध्ये उदाहरणामध्ये पाहिलं तर आपल्याला एखाद्या व्यक्तीचे त्याला भेटणाऱ्या सॅलरीवर जर TDS कापायचे असेल, त्यासाठी लागणारे चलन तयार करायचे असेल तर आपल्याला त्याचा सेक्शन व त्याचा कोड टाकावे लागेल। त्यासाठी आपल्याला इथे एक चार्ट आहे, त्यावर आपल्याला कोड व सेक्शन हे दोन्ही पाहायचे आहे। यामध्ये आपण सॅलरी पर्सन म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई का अदर दॅन गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे हे पाहायचे आहे। यामध्ये आपल्या पार्टीतील जे TDS चलन कापायचे आहे त्यासाठी जो पर्सन आहे तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, त्यासाठी आपल्याला कोड हा 392 असे दिसून येतील। त्यानंतर आपल्याला साईडवर जाऊन आपल्याला इथे पाहायचे आहे 392 व 1001 यावर सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला जो टॅक्स आहे त्याची रक्कम टाकायची आहे व सिंपली ॲडवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर काही इंटरेस्ट, लेट फीस, पेनल्टी अदर काही रक्कम असेल तर इथे टाकायची आहे। जर नसेल तर
कंटिन्यू करायचे आहे. पुन्हा एकदा कंटिन्यू करायचे आहे. त्यानंतर आपल्याला जो चलन आहे ते कशा प्रकारे भरायचे आहे त्याची माहिती इथे टाकायची आहे. आपण नेट बँकिंग, डेबिट कार्ड, पेमेंट ॲट बँक काउंटर किंवा RTGS किंवा UPI थ्रू पण पेमेंट करू शकता. यामध्ये आपल्याला पेमेंट ॲट बँक काउंटरवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट व इंटरनल ट्रान्सफर जे पण आपला ऑप्शन असेल ते सिलेक्ट करायचे आहे. चेकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपली जी बँक आहे ती बँक सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करायचे आहे. इथे आपण सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर आपली जी माहिती आहे ती पूर्णपणे दिसून येईल. पुन्हा एकदा कंटिन्यूला क्लिक करायचे आहे व त्यानंतर डाउनलोड चलन फॉर्म यावर सिलेक्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता आपले जे चलन आहे ते डाउनलोड झालेले आहे.